शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पवित्र नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबातमध्ये। महापालिकेची परवानगी न घेता कुष्ठधाम रोडवर फ्लेक्स लावल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना शुक्रवारी घडली असून याबाबत महापालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख आदित्य बल्लाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुषार सातपुते यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक गांगड करत आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जल्लोषात साजरी करण्यासाठी शिवप्रेमिकांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। चौकात कार्यक्रम, भव्य मिरवणुकींचे आयोजन करण्यात आले आहे। कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी शहरातून 2 दिवसांसाठी 244 गुन्हेगार हद्दपार करण्यात आले आहे। महत्त्वाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। शहरासह उपनगरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। विविध संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून तयारी करण्यात आली आहे। पारंपरिक मार्गाकडून संध्याकाळी भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे। मिरवणूक मार्गावर सीसीटीव्हीची नजर असणार असून सोबतच मिरवणुकीचे सीसीटीव्ही चित्रीकरण केले जाणार आहे। रेसिडेन्शियल हायस्कूलच्या वतीने सकाळी मिरवणूक काढण्यात येणार आहे। केडगाव उपनगरातील दूधसागर सोसायटीमधील घर फोडून चोरट्यांनी 25,000ची रोकड लंपास केली। याबाबत भारत ज्ञानदेव मुफनर यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांना घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुनफन यांच्या घराला कुलूप असताना शनिवारी चोरट्यांनी घरात प्रवेश करून लोखंडी कपाटात ठेवलेली रोकड चोरून नेली। घटनेची माहिती मिळाल्यानंतर कोतवाली पोलिसांनी घराची पाहणी केली। गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार शिंदे करत आहेत। अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने काल बाईक रॅली काढण्यात आली। माळीवाडा परिसरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरुवात करण्यात आली। बाईकवर असणारे भगवे झेंडे, भगवे उपरणे, शिवरायांच्या जय जयकारांच्या घोषणा यामुळे अवघं वातावरण शिवमय झाले होते। यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी उपमहापौर गणेश भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, पक्षाचे पदाधिकारी व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महापालिकेची मालमत्ता धारकांकडे तब्बल 200 कोटी रुपयांची थकबाकी असल्याने मनपाने आता मालमत्तांची जप्ती आणि नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे। कर वसुलीसाठी मनपाचे कर्मचारी मालमत्ता धारकांच्या दारात जातात तेव्हा ते दार मोठ्या बंगल्याचे, प्रशस्त कार्यालयाचे अथवा एखाद्या हॉटेलचे असते। त्या दारासमोर फॉर्च्युनर, थार या विविध महागड्या गाड्या उभ्या केलेल्या दिसतात। आता आमच्याकडे पैसे नाही, थोडी मुदत द्या, करा काय कारवाई करायची ते, आम्हाला सुविधा नाही, मग आम्ही कर कसा भरायचा, असा जोरदार युक्तिवाद या श्रीमंत थकबाकीदारांकडून केला जात आहे। यातील काही जण कारवाईच्या भीतीने कर्मचाऱ्यांच्या हातात धनादेश देतात। यातून मात्र एक बाब स्पष्ट होती की शहरात सर्वसामान्यांपेक्षा श्रीमंत कर भरण्याकडे कानाडोळा करत आहेत। शहराच्या खबरबातमध्ये ते संवाद मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।